हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ एकादशोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 11. श्लोक 19. अनादिमध्यान्तमनन्तवीर्यमनन्तबाहुं शशिसूर्यनेत्रं पश्यामि त्वां दीप्तहुताशवक्त्रं स्वतेजसा विश्वमिदन्तपन्तम्. श्लोक क्रमांक 20. द्यावा पृथिव्योरिदमन्तरं हिं व्याप्तं त्वयैकेन दिशश्च सर्वाः दृष्ट्वाद्भुतं रूपमुग्रं तवेदलोकत्रयं प्रव्यथितं महात्मन्. मी आपल्याला आदी मध्य अंत नसलेले, अमर्याद शक्ती असलेले, अनेक हात असलेले, चंद्र सूर्य हेच नेत्र असलेले, प्रज्वलित मुख असलेले, आपल्या तेजाने येथील विश्व तप्त करत असलेले असे पाहत आहे. महात्मा स्वर्ग आणि पृथ्वी यामधील या अंतराळातील सर्वच्या सर्व दिशा आपण एकट्यानेच व्यापलेल्या आहेत. हे आपले अद्भुत अनाकलनीय असे रूप पाहून त्रिभुवन अति व्याकुळ महाव्यथित झाले आहेत. अध्याय 11 मधील श्लोक 15 पासून श्लोक 18 पर्यंत अर्जुनाने विश्वरूपाचे एक प्रकारचे वर्णन केले आहे. ते रूप दैवी, शांत, सर्वव्यापक, अनंत, सृजनात्मक, सर्वशक्तिवान, एकमेव पूजनीय इत्यादी आहे. आता त्याचा दुसरा पैलू त्याला जो दिसत आहे त्याचे वर्णन तो करत आहे. येथे विश्वरूपाचे उग्र रूप त्याला दिसत आहे. या उग्र रूपाची शक्ती अमर्याद आहे. याची भव्यताही अनंत आहे. हे रूपही अनाकलनीय आहे. यालाही आदी मध्य अंत नाही. म्हणूनच आदी मध्य अंत हे येथे पुन्हा सांगितले आहे. अनेक बाहूंचाही उल्लेख पुन्हा आला आहे. हे द्वैत अगदी स्वाभाविक आहे. हे द्वैत आहे म्हणूनच आपले जीवन समग्र आणि समृद्ध आहे. या द्वैतामुळेच आपण जीवन जगू शकतो आणि ते जगावे असे वाटते. द्वैतामुळे जीवनाची ओढ असते आणि टिकते. परमात्म्यात हे द्वैत सामावलेले आहे म्हणूनच परमात्मा पूर्ण आहे. जसे देणारे अनेक बाहू आहेत तसेच ते काढून घेणारेही हात अनेक आहेत. तो अनंत वात्सल्याने पालन करू शकतो आणि तोच तितक्याच कठोरतेने ताडणी करू शकतो. यामुळेच माता पिता मिळून सृजन पूर्ण होत असते. माता संगोपन करते, पिता रक्षण करतो, प्रसंगी शिक्षाही करतो. माता प्रेमळ असते, पिता कठोर असतो. येथे चंद्र शीतलता दर्शवित आहे आणि सूर्य तप्तता दर्शवित आहे. एका अंधारात प्रकाशाचा दिलासा देत आहे तर दुसरा दिवसा कर्म करायला प्रोत्साहित करत आहे. शीत उष्ण असे दोन्हीही उपयुक्त आहेत. सुष्टांना जसा जीवनाचा कैवल्यानंद देण्याची सोय आहे तसेच दुष्टांना महाग कठोर शिक्षा करायची, जाळून भस्म करायचीही त्या परमात्म्यात ताकद आहे. ही ताकद अमर्याद आहे. येथे अर्जुनाने भगवंत श्रींना महात्मा असे संबोधित केले आहे. हे विश्व परमात्म्याने सर्वस्वी व्यापलेले आहे. येथे त्याच्याशिवाय इतर काहीही नाही. येथे सर्व काही परमात्माच एकमेवाद्वितीय आहे. तो जन्म घेतो, तो सृष्टीलीला उपभोगतो आणि तोच येथून लय पावतो. आपण उगीचच मधल्यामध्ये स्वतःला त्यात सामील करून घेऊन ताप करून घेत असतो. त्यापेक्षा जे होत आहे त्याचा साक्षी राहून कैवल्यानंद घ्यावा. हरिओम.